नमस्कार. संगमनेर नगर जिल्ह्यातलं एक मोठं शहर, विकसित होत असलेलं. त्याला एक मोठा ऐतिहासिक पौराणिक असा दाखला आहे. अनंतफंदी ठाऊक आहेत? कवी अनंतफंदी, पेशवे काळातील. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको, बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको, असा फटका शाहिरी वाङ्मयातून म्हणजे तंत वाङ्मयातून देणारे कवी. खरं तर बिकट वाट नसावी आणि धोपट मार्ग असावा असं सांगणारे अनंतफंदी त्या संगमनेरचे. पण अनंतफंदींचा हा फटका बाजूला ठेवत आपलं आयुष्य उभा केलेली अनेक माणसं संगमनेरमध्येच तुम्हाला सापडतील. जितका संगमनेरचा वारसा ऐतिहासिक आणि पौराणिक आहे, तितकाच तो राजकीय देखील खूप मोठा आहे. आज महाराष्ट्रातली अनेक मोठी राजघराणी संगमनेरमधून आहेत. बाळासाहेब थोरात जे राज्याचे महसूल मंत्री आहेत, तेही संगमनेरचेच. याच संगमनेर शहरातून एक तरुण पुण्यात जातो रोजीरोटीसाठी, कमाईसाठी, आणि तिथे आपलं साम्राज्य उभा करतो. सुरुवातीला तो काय करत होता तर रिक्षा चालवत होता. या रिक्षा चालकाच्या घरासमोर सुरुवातीला रिक्षा असायची, आता 2-2 हेलिकॉप्टर असतात. मी हीच कहाणी तुम्हाला सांगणार आहे. मी आहे सुशील कुलकर्णी, तुम्ही पाहताय ॲनालायझर. हा संगमनेरमधून पुण्यात नशीब आजमावायला निघालेला हा तरुण दुसरा तिसरा कोणी नाही तर आत्ता 2020 साली ज्याची ईडीनं चौकशी आरंभली आहे ते अविनाश भोसले. अविनाश भोसले एक मोठं नाव, पुण्याच्या बांधकाम विश्वातलं नाव, सिंचन विभागाच्या कंत्राटामधलं मोठं नाव म्हणजे अविनाश भोसले. भोसलेंनी पुण्यात आल्यावर सुरुवातीला रिक्षा चालवायला सुरुवात केली. रिक्षा चालवता चालवता त्यांचे अनेकांशी संबंध जुळले. मग सुरुवातीला महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्याशी संबंध जुळत गेले. रिक्षा चालवत आयुष्य घालवणे हे अविनाश भोसलेंचं स्वप्न नव्हतंच. अविनाश भोसलेंनी आपल्या संबंधाच्या जोरावर पुणे महानगरपालिकेतली कंत्राटं घ्यायला सुरुवात केली. याच कंत्राटाच्या जोरावर अविनाश भोसले एक एक पायरी चढत वर गेले. 1995 पर्यंत कंत्राटी विश्वात अविनाश भोसलेंनी बऱ्यापैकी नाव, पैसा आणि प्रतिष्ठा कमावलेली होती. 1995ला राज्यात सत्तांतर झालं. काँग्रेसचं सरकार जाऊन भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं. या काळामध्ये सिंचनाची वेगवेगळी प्रकल्प कार्यान्वित होत होती आणि त्याच काळात अविनाश भोसलेंना राज्यस्तरावरची कंत्राटं करण्याची संधी मिळाली. आता मोठमोठी कंत्राटं अविनाश भोसलेंच्या नावावर येऊ लागली होती. याला कारणही तसंच आहे. या काळामध्ये सिंचन विभागात मोठमोठी कामं घेणारी कंत्राटदार ही आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू या भागातली होती. बहुतेक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या धरणाच्या कामाच्या ठिकाणी रेड्डी वगैरे अशी नावं दिसली असतील. तिथे आता अविनाश भोसलेंची एंट्री झाली होती. एक मराठी माणूस म्हणून राज्यातल्या मराठी माणसाच्या सरकारांनी अविनाश भोसलेंना प्राधान्य दिलं होतं. 1995 ते 99 सुखनैव अविनाश भोसले मोठमोठी कामं करू लागली होती. याच काळात त्यांचे राजकारण्यांशी संबंध जुळवायला सुरुवात झाली. आता अविनाश भोसले राजकारण्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग बनले होते. बहुतेक सगळ्या राजकारण्यांशी अविनाश भोसलेंची संबंध होते. 1999ला युतीचं सरकार गेलं आणि परत काँग्रेसचं आघाडी सरकार सत्तेवर आलं. एक कसलेला व्यावसायिक ज्यानं आपले भाजप शिवसेनेशी असलेले संबंध कायम ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबंध देखील जुळवायला सुरुवात केली. आता अविनाश भोसले सगळ्याच पक्षांच्या नेत्यांचे मित्र होते. मग पुण्यात काही 5 स्टार हॉटेल्स, पुण्यात बांधकाम व्यावसायिक, बांधकाम कंत्राटदार अशा स्वरूपाच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका सुरू झाल्या. तुम्हाला आठवतंय उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून शूट करून एक छान पुस्तक काढलं आहे महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावरती, वारीवरती. ज्या हेलिकॉप्टरचा वापर या फोटोशूटसाठी झाला आहे ते हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांनीच उद्धव ठाकरे यांना दिलेलं होतं. म्हणजे आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा कोणत्या ना कोणत्या निमित्तानं अविनाश भोसले यांच्याशी संबंधित होते. दुसरं एक नाव मला तुम्हाला सांगायला आवडेल ते म्हणजे आत्ता महाराष्ट्राचे राज्यमंत्री असलेले कदम जे आहेत ते यांचे जावाई आहेत अविनाश भोसले यांचे. म्हणजे ते पतंगराव कदमांशी देखील
त्यांचा उत्तम संबंध होता. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या घरात पुण्यात सध्या राहतात जिजाई बंगल्यामध्ये, त्या बंगल्याचे मालक जर हे अविनाश भोसले यांच्या भावजाई आहेत. म्हणजे हा बंगला जरी तिथे राहत असले अजित पवार, तरी ते बंगल्याचे मालक नाही आहेत. त्या बंगल्याचा मालक म्हणून वेगळीच व्यक्ती आणि ती नातलग आहेत अविनाश भोसले यांची. या सगळ्या प्रकारामध्ये विलासराव देशमुखांची कुठे ना कुठे संबंध तुम्हाला दिसतील, गोपीनाथ मुंडेंचे संबंध तुम्हाला दिसतील, कुठली ना कुठली संबंध प्रत्येकाचे त्यांच्याशी आहेत हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अविनाश भोसले हे सगळ्या राजकारण्यांशी संबंधित व्यक्ती होते. आता अविनाश भोसलेंची कारकीर्द बहराला आलेली होती. अविनाश भोसले एक मोठे नेते होऊ लागले होते, नेत्यांचे मित्र होऊ लागले होते. अविनाश भोसले यांच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत होती. 2007 साली पहिल्यांदा अविनाश भोसलेंवरती कारवाई झाली आणि ती कारवाई होती फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याची. परदेशातून भारतामध्ये येताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्वेलरी, सोनं, जवाहिरे आणि कॅश रोख रक्कम आपल्यासोबत बाळगली होती आणि यावरून त्यांना विमानतळावर अडवण्यात आलं होतं. याची चौकशी सुरू होती, पण अविनाश भोसलेंच्या राजकीय संबंधामुळं याची फारशी चौकशी पुढे झाल्याचं दिसत नाही आहे. पुढे 2010 वर्षानंतर म्हणजे 2017 साली पुन्हा एकदा आयकर विभागानं अविनाश भोसले यांच्या घरी धाड टाकली होती. त्यांच्या सगळ्या गोष्टीची चौकशी देखील केलेली होती. आता अविनाश भोसलेंच्या दोन चौकशा सुरू होत्या. याच काळामध्ये सिंचन घोटाळा चर्चेत येऊ लागला होता. मोठ्या प्रमाणावर अपहार झाला आहे अशी चर्चा झाली होती. हजारो कोटींचा आरोप विरोधकांच्याकडून होत होता आणि या सिंचन प्रकल्पामध्ये रखडलेल्या प्रकल्पांवरही मोठी चर्चा होऊ लागली होती. या रखडलेल्या प्रकल्पामध्ये देखील अविनाश भोसले यांचा सहभाग होता. सिंचनाचे प्रकल्प रखडत होते, धरणामध्ये पाणी साठत नव्हतं आणि अविनाश भोसलेंच्या प्रॉपर्टीमध्ये मात्र तुडुंब धरणासारखी वाढ होत होती. ती अफाट सागराप्रमाणे वाढत चालली होती आणि धरणं मात्र अडकून पडली होती. अर्थात चौकशी यंत्रणांचा, राजकीय पक्षांचा जितके मित्र तितके दुश्मन देखील असतात. यातही त्यांची चौकशी सुरू होऊ लागली. ह्या सगळ्या गोष्टींचा योग जुळून आला. त्यांचे राजकीय नातेसंबंध झाले आणि या सगळ्यावरती 2007 आणि 2017 साली त्यांची चौकशी सुरू झाली. या कालखंडात या चौकशीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ईडीने त्यांची फाईल ओपन केली आणि अविनाश भोसलेंना चौकशीसाठी आपल्याकडे बोलवलेलं आहे. आता चौकशी झाल्यानंतर याची चर्चा न होईल तर काय, कारण अविनाश भोसले यांना चौकशीसाठी बोलावणं म्हणजे पुन्हा दबाव टाकणं, ईडीची धमकी देणं, अशा प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्यात. पण अविनाश भोसले हे सर्वपक्षीय मित्र आहेत, त्यामुळे त्यांची संपत्ती ही सर्वपक्षीय नेत्यांना अडचणीत आणणारी ठरू शकते. जास्तीत जास्त ते नातेवाईकामध्ये कदमांचे नातेवाईक आहेत, एका राज्यमंत्र्याचे सासरे आहेत, एका उपमुख्यमंत्र्यांचे घरमालक आहेत, मुख्यमंत्र्यांना त्यांनी हेलिकॉप्टर प्रोव्हाइड केलं होतं. असं असलं तरीही अनेक मंत्र्यांना, अनेक नेत्यांना त्यांनी हेलिकॉप्टर प्रोव्हाइड केलेलं आहे. आपली हॉटेल्स लग्नासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत, हेही वास्तव आहे. राजकारण्यांच्या आडून माणसं मोठी होत जातात आणि याच राजकारण्यांची खपामर्जी झाली की मग मात्र त्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागते. त्यामुळं राजकारण्यांशी असलेले संबंध हे फार कौशल्याने हाताळावे लागतात. कदाचित त्याच संबंधाच्या बळावर अविनाश भोसले यातून बाहेरही पडतील. पण एक मात्र नक्की आहे की राजकीय संबंधातून मिळालेली संपत्ती ही कधी ना कधी माणसाला अडचणीत आणतेच.